12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी 770 शरणांना घेऊन अनुभव मंडपाची स्थापना केली। त्या 770 शरणांमध्ये 700 पुरुष तर 70 स्त्री शरणी होत्या। ही स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली असे प्रतिपादन प्राध्यापिका अपेक्षा चाकोते यांनी केले। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनतर्फे आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफताना चाकोते बोलत होत्या। स्त्री स्वातंत्र्याचे उदाते महात्मा बसवेश्वर असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चव्हाण, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुचित्रा थळंगे, वीरशैव विजन महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आशा पाटील व सचिवा माधुरी बिराजदार उपस्थित होत्या। आपल्याला एकमेकांचं बोलण्याला वेळ नाही, एकमेकांशी आपण संवाद साधत नाही, संवादापासून कित्येक तरी दूर आहोत आपण। अशा या शतकामध्ये देखील माझ्यासारख्या एका युवा तरुणीचे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात। खरं तर खूप मोठी माणुसकी आहे। तर कवी मंगेश पाडगावकर एके ठिकाणी म्हणून जातात की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो। शोकांतिका वाटेल तुम्हाला की गर्दी माणसांची आहे, पण कवी मंगेश पाडगावकर तिथे माणूस शोधत आहे। शोकांतिका नाही, ही खरी परिस्थिती आहे। गर्दी माणसांचीच आहे, पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही। म्हणून कवी मंगेश पाडगावकर म्हणतात की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। आणि अशा आपल्यासारख्या माणुसकी असणाऱ्या 4 माणसांच्याच खांद्यावर या जगाचा डोलारा सांभाळलेला आहे असं म्हणणं काही बावगं ठरणार नाही। आणि वीरशैव विजन यांनी जी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे ते खूप स्तुत्य उपक्रम आहे। कारण आजकाल आम्ही काय करतो, मोबाईल घेतो, मोबाईलवर आपण काय पाहतो, एकतर रील्स पाहतो। महात्मा बसवेश्वरांचे विचार ऐकायचं असेल तर यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करा। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर स्वागत आशा पाटील यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर शुभदा शिवपूजे उपासे यांनी केले, तर आभार प्रदर्शन साक्षी हौदे यांनी मानले। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।